और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायंसेस के साथ। ब्रांडेड एयर कंडीशनर्स, बेस्ट ब्रांड्स, बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। एयर कूलर्स जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए। सिंगल डोर रेफ्रिजरेटर, डबल डोर रेफ्रिजरेटर्स, इन्वर्टर बैटरी, डीप फ्रीजर्स, विजी कूलर, एलईडी टेलीविजन्स, semi and fully automatic washing machines, water purifier, RO plus UV, आटा चक्की, water dispensers, water coolers, mini refrigerators, सभी appliances बेस्ट ब्रांड्स के बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। सप्टेंबर महिन्यात सर्पदंश झाल्यानं डोंबिवलीतील 2 मुलींचा मृत्यू झाला होता। या प्रकरणी उपचारात निष्काळजीपणा दाखवल्याप्रकरणी डोंबिवली शास्त्रीनगर रुग्णालयातील डॉक्टर संजय जाधव यांना निलंबित करण्यात आलं होतं। मात्र आता हे डॉक्टर कामावर पुन्हा रुजू झाल्यानं मृत मुलींच्या नातेवाईकांनी केडीएमसीच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं असून त्या डॉक्टरांचं पुन्हा निलंबन करावं, अन्यथा केडीएमसी मुख्यालयासमोर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा सत्यवान म्हात्रे यांनी दिलाय। 28 सप्टेंबर रोजी डोंबिवलीतील श्रुती ठाकूर आणि प्राणवी भोईर या दोन्ही मुलींना सर्पदंश झाल्यानं डोंबिवलीच्या शास्त्रीनगर रुग्णालयात दाखल करण्यात आलं। मात्र वेळेवर उपचार न भेटल्यानं त्यांचा मृत्यू झाल्याचा आरोप या मृत मुलींच्या नातेवाईकांनी केला होता। या प्रकरणी दोषी असणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी शास्त्रीनगर रुग्णालयात मोठं आंदोलन करण्यात आलं। त्यानंतर केडीएमसी आयुक्तांनी या प्रकरणी डॉक्टर संजय जाधव यांना निलंबित केलं होतं। मात्र आता ते डॉक्टर निलंबित असून सुद्धा पुन्हा एकदा कामावर रुजू झाले असून या अधिकाऱ्यांना कोणाचा आशीर्वाद आहे असा सवाल मृत मुलीच्या कुटुंबियांनी केलाय। या प्रकरणात लोकांचा जीव गेला त्याचं काय, त्याला जबाबदार कोण असा सवाल सत्यवान म्हात्रे यांनी केला असून त्या डॉक्टर संजय जाधव यांना पुन्हा निलंबित न केल्यास उग्र आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिलाय। माझं नाव सत्यवान म्हात्रे। 28 सप्टेंबरला शास्त्रीनगर रुग्णालयामध्ये 2 मुलींचा सर्पदंशाने मृत्यू झालेला होता आणि त्याच्यानंतर भरपूर वादळ पेटलं, मोर्चा झाला आणि तपास यंत्रणा कामाला लागली आणि त्याअंती 6/10/2025 ला डॉक्टर संजय जाधव यांना निष्काळजीपणा आणि कामावर न आल्या कारणाने त्यांना निलंबित केलेलं होतं। आता आमच्या मुली तर गेलेच आहेत, परंतु आज मी महानगरपालिकेत गेलो असता समजलं की त्या संजय जाधव यांना पुन्हा कामावरती रुजू केलेलं आहे। म्हणजे 2 मुलींचा जीव गेला त्याचं काही महत्त्व नाहीये। म्हणजे आमच्या मुली का किडे मकोडे होते का? आणि आज संजय जाधव यांना शासनाच्या नियमाप्रमाणे कमीत कमी 6 महिने तरी घरी बसवायचं होतं, परंतु तोही टाइम यांच्या लोकांना नाही पाळला नाही आणि आज त्यांना संजय जाधव यांना पुन्हा कामावरती रुजू केलेले आहेत। अभिनव गोयल आयुक्त यांनी त्यांना लेखी स्वरूपात लेटर देऊन त्यांना पुन्हा कामावरती रुजू केलेलं आहे आणि हेच अभिनव गोयल 6 ऑक्टोबरला त्यांना निलंबित करतायत। 6 नोव्हेंबरला त्यांना ऑक्टोबरला त्यांना निलंबित, हेच अभिनव गोयल कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे आयुक्त। मला समजत नाहीये की हा कारभार तरी काय आहे। म्हणजे लोकांचा जीव गेला तरी चालेल, परंतु आमची कामं आम्ही अशीच भ्रष्टाचाराप्रमाणेच करत राहणार। जर त्या संजय जाधवला पुन्हा जर घरी बसवलं नाही तर याच कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या गेटवरती उग्र आंदोलन करणार, एवढं मात्र 100%। कारण 2 मुली आमच्या गेलेल्या आहेत, तुमच्या गेलेल्या नाही आहेत। हे बोलावं नको शब्द मला, पण आज बोलायची वेळ आलेली आहे। कुणाल म्हात्रे, स्वानंद मीडिया, डोंबिवली। ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।